नमस्कार. मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट जाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. तर शून्य मशागत शेती. तर हे जे आपलं शेत आहे 6 एकराचा प्लॉट, या शेतामध्ये आपण यावर्षी SRTला सुरुवात करत आहे. या अगोदर आपण 3 एकरामध्ये SRT पहिले चालू केलेली आहे, तिथं 2 वर्ष झाली आणि ह्या वर्षी आपण इथं सुरुवात करणार. तर त्याकरता आपण पूर्वतयारी म्हणून इकडं तुरीचा अर्धा म्हणजे तिकडं माडी तूर होती पूर्ण, त्या माडी तूर आणि इकडं पराठी, इथं दोन्ही आपण हे ब्रश कटरनं बारीक केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं नांगरून रोटावेटर मारून नंतर आपण इथं बेड मारणार आहे. आणि तसेच आपण हे जे तुम्हाला दिसून राहिलं हे हेडंबाचं कुटार आहे. हे आपण हे कुटार पूर्ण शेतामध्ये जेवढी जागा होईल तेवढ्या जागेमध्ये हे फेकून देणार आहोत. याला सुद्धा आपण बेडमध्ये दाबणार आहोत. तसेच तिकडं गहू आहे, गव्हाचं सुद्धा ते पूर्ण कचकट न पेटवता ते सुद्धा आपण बेडमध्ये टाकणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण या SRTला सुरुवात करत आहोत. तर याच्यामध्ये येणारी एक अडचण मला अशी जाणवत आहे, आपण जेव्हा कुटा टाकू आणि बेड मारू तर ते बेड डुकरं उकटण्याची जास्त शक्यता आहे कचरा त्याच्यामुळे असल्यामुळे. पाणी नाही आलं तरी, कारण इथं आता कुड्यामध्ये ते कुटार फेकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. तर आपल्याला असं वाटते की आपण जेव्हा नागून बेड मारू त्यावेळेसच आपल्याला पूर्ण शेताला आपल्याला बॅटरीचा तार किंवा कोणताही तार म्हणा असा त्याला डुकराला अटकून म्हणून जे बांधणं जरुरी आहे. नाही तर आपले बेड जसे मारले तसे पुन्हा आपले चोपडं करण्याचा म्हणजे आपल्याला टोपाला जरी वेळ राहिला तरी पण बेड मारल्याबरोबर आपल्याला तार बांधणं जरुरी आहे. अशी SRTला आपण यावर्षी इथं सुरुवात करत आहोत. आणि आपली 12 एकर शेती आहे, त्यामध्ये आपण 3 एकराला गेल्यावर सुरुवात केलेली आहे आणि बाकीचं जे ह्या एक 6 एकराचा प्लॉट आहे आणि पलीकडे 3 एकराचा प्लॉट आहे, ते आपण संपूर्ण 12 एकर यावर्षी पूर्ण SRT खाली क्षेत्र आणून राहिलेलं आहोत. तर आज जर SRTची गरज आपण जर म्हटलं तर आज आपल्याला खताचे जे भाव आहे ते 10-26-26 हे 400 ते 500 रुपयानं प्रत्येक खताचे भाव वाढलेले आहे. तर आपल्याला आता SRT करणं खूपच जरुरी राहिलेलं आहे. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येकाने कठीण जरी वाटत असेल तर याच्यामध्ये काही कठीण नाही, बिलकुल सोपा मार्ग आहे ह्यावाला आणि सोपं तंत्र आहे. आणि याच्यावर मार्गदर्शन करणारी सुद्धा भरपूर टीम आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही अडचण येत नाही. तरी तुम्हाला कठीण वाटत असेल तर बंदी शेती न करता आपण 2 किंवा 3 एकर तरी एका एकरावर तरी SRT सुरुवात करा. कारण एवढे वाढलेले खताचे भाव, कारण SRT केल्यानंतर आपल्याला 3 वर्षांनी याच्यावरचं खत कमी होणार आहे. नाही तर अशी कंडिशन येऊन जाईल का खताचे रेट 5,000पर्यंत जाईल आणि आपण तेव्हा वाटेल का SRT जर पहिले आपण सुरू केली तिथं बरं झालं असतं. त्याच्यामुळे आता आपल्याला पर्याय काही उरलाच नाही ह्या खताचे भाव एवढे वाढलेल्यामुळं. आणि सर्वात जास्त शेतीला खर्च जो होणार आहे तो म्हणजे आपला रासायनिक खताचा आहे. त्यामुळं आपण SRTला सुरुवात करावी असं मला सर्वांना सांगावं असं वाटते. आणि आपल्या काही अडचणी आल्या तरी आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही कमेंट करू शकता. आणि तसेच जे SRT आपल्या SRTवरचे जे SRT ग्रुपवरचे जे शेतकरी आहे त्यांनी आपल्या SRT ग्रुपवर कमेंट्स किंवा तुमचे प्रश्न विचारले तिथं तर पुरी टीमच हजर राहते उत्तर द्यायला. तिथं काही विशेष नाही, तुमचे प्रश्न ताबडतोब टाकल्यामुळे तुम्हाला उत्तर मिळून जाते. तर प्रत्येकाने नवीन असल्यामुळे कमेंट करत जा आणि कोणत्या प्रश्नाचे नाही अवघड वाटलं त्याचे प्रश्न विचारत जा, त्याचे उत्तर तुम्हाला भेटून जाईल. तर अशी ही आता SRT म्हणजे शून्य मशागत शेती आपण यावर्षी आता चालू करत आहोत. तरी आपण आता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय SRT.